आपण चाणाक्षतेने या सगळ्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. असो, या अभंगाचं आपल्याला चिंतन करायचं. बघा, मृत्यू लोकामध्ये येणाऱ्यांचा 3 प्रकारचा वर्ग आहे. पहिलं म्हणजे देव, संत आणि सामान्य जीव. देवाचं येण्याचं जर आपण प्रयोजन केलं तर देव स्वतःच्या इच्छेने येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज तो तर या विश्वाचा मालक आहे, तरी इथे यायला त्याला स्वतःची इच्छा नाही. नाही नाही, देवाची जरी यायची इच्छा असली तरी देव येत नाही. का? कारण देवाला कोणीतरी आणणारा असावं लागतो. आणीला काही काळजी करू नका तुम्ही, मी काय कीर्तन सोडून जाणार नाही कालच्या महाराज सारखा. वारकऱ्याची निष्ठा असली पाहिजे महाराज. एकदा इथे फेटा बांधून तुम्ही उभं राहिलेत की वेळ संपेपर्यंत इथून उतरायचं नाही. आमच्या कीर्तनात भांडणं झालेले आहेत महाराज. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासे. भक्ताच्या प्रयत्नाने देव येतो, स्वतःच्या इच्छेने देव येत नाही. म्हणजे देवाचं येणं पारतंत्र्याचं आहे. भक्ताने बोलवलं की मग देव येतो. भक्ताने बोलवल्याशिवाय देव येत आतापर्यंत जेव्हा जेव्हा देव आला तो तेव्हा कोणत्या ना कोणत्या भक्ता करताच आलाय. स्वतःच्या इच्छेने देव येत नाही. चला पुढे. दुसरा वर्ग आहे तुमचा आमचा माणसाचा. तुमचं येणंही पारतंत्र्याचं आहे आणि जाणंही पारतंत्र्याचं. तुमचं येणं आपल्या हातात नाही आहे. आपलं येणं अगा कर्मी जे राहावे तेही सुखी दुखी फळावे तया ते भोगावया यावे देहाय का. तुमचं येणं तुमच्या हातात नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. येणं आपल्या हातात नाही. चला पुढे. जाणं आपल्या हातात आहे नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. जाणं तुमच्या हातात नाही महाराज. दुर्दैव आहे महाराज. जाणं आपल्या हातात नसताना सुद्धा महाराज लोक वर्ष पुढच्या तारखा लिहून ठेवतात. कीर्तनात म्हणतो कोण दिवस येईल काही नाही देहाचा भरवसा पुढच्या वर्षाची तारीख लिहून ठेवतो. हा सुद्धा विनोदच आहे महाराज मोठा आपल्या जीवनातला. काय भरोसा आहे महाराज. आपलं कधी आपण जाऊ ग्रास गेली सत्ता नाही हात. येणं आपल्या हातात नाही. जाणंही आपल्या हातात नाही. जाणं काळाच्या हातात आहे. हो, जसं येणं कर्माच्या अनुषंगाचं आहे तसं जाणं हे काळाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. जेव्हा तो घेऊन जाईल तेव्हा माणूस जातो. आमच्या या महाराजांच्याच गावाजवळ कीर्तनकार कीर्तन करता करता गेले. तुम्हाला माहिती सगळ्यांना ताजुद्दीन महाराज आणि योगासच महाराज ते गेले. आणि दुसऱ्या वर्षी माझं कीर्तन तिथे. एक जण मला कीर्तनाच्या आधीच म्हटलं म्हणे महाराज तुम्ही ताजुद्दीन महाराज सारखे दिसतात. म्हटलं बापरे. आणि ज्या म्हाताऱ्याच्या मांडीवर त्यांनी देह ठेवला ते म्हाताराही माझ्या कीर्तनात पुढे बसलेलं. बिला बापू. हो, मागच्या 2 वर्षापूर्वी. पण जाऊ द्या, विनोद भागवता करा. जाणं आपल्या हातात नाहीये. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका ने तसे. येणं तुमच्या हातात नाही, जाणं तुमच्या हातात नाही. म्हणजे पारतंत्र्याचं येणं आहे, जाणं पारतंत्र्याचं. चला पुढे. तिसरा जो वर्ग आहे संतांचा, सज्जनाचा, साधूचा, महापुरुषाचा. साधूचं येणंही स्वातंत्र्याचं आहे आणि साधूचं जाणंही स्वातंत्र्याचं आहे. येतो जातो आम्ही देवाचे सांगती. काय संत येतात स्वातंत्र्य, जाण्यासाठी स्वातंत्र्य आहे. स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. तिकडे काही स्वयंपाकाचं सुरू आहे का? मग त्यांना म्हणा कीर्तन ऐकून घ्या. सगळी तरुण मंडळी अडकली, त्यांच्यासाठी हा अभंग निवडलाय. तिकडे झाडाच्या मागचे सगळे तुम्ही कीर्तनाला येऊन बसा, ते सगळं नंतर करा. मी थांबेल वाटलं असं ते मदत करायला तुम्हाला. या सगळे या. मला जो विषय मांडायचा आहे ना तो ऐकायला तरुण पाहिजे ना. पुढे तुम्हाला किती सांगून काय उपयोग आहे. तुमची आता सगळ्यांची जाण्याची तयारी झाली. जाण्याची म्हणजे 5-10 वर्षात आपण सगळे जाण्याच्याच मार्गावर आहोत ना. हा, या सगळे लवकर या. येतो जातो आम्ही. तुम्ही म्हटले त्याप्रमाणे संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. पण सगळ्यात महत्वाचा विषय महाराज, संत येऊन काय करतात. अभंगाचं 2रं चरण. येथे
उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी ऐका. अभंगामध्ये आपण दुसऱ्या चरणामधून प्रवेश केलाय. मुद्दाम सगळ्या अभंगाचा भाव तुमच्या पुढे मी मांडलेला आहे. फक्त या एका शब्दाकरता या अभंगाचं आपल्याला चिंतन करा. येथे उपकारासाठी. कोण उपकार करतो आपल्यावर? उपकाराचा जर विचार केला तर आपल्यावर अनेक लोक उपकार करतात. चला, देव आपल्यावर उपकार करतो, पण देवाचा उपकार स्वार्थी आहे. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? देव उपकार करतो ना, पण देवाच्या उपकारात स्वार्थ आहे. देवाने काय उपकार केला? जने हा जीव दिला दान तयाची करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्याने आपल्याला हा जीव दान म्हणून दिला. देवाने आपल्यावर उपकार करा, पण देवाचा उपकार स्वार्थ आहे. आम्ही आईच्या गर्भामध्ये असताना देव सांगतो तुला इथून बाहेर काढेल, पण गेल्यानंतर माझं भजन केलं पाहिजे, माझं भजन केलं पाहिजे. हा देवाचा स्वार्थ आहे. म्हणजे देवाचा उपकार कमी. चला पुढे. तुम्ही म्हणाल महाराज मायबाप उपकार करतात. मायबापाचा सुद्धा उपकार स्वार्थी आहे. मायबाप उपकार करतात, पण मायबापाच्या उपकारातून तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण होईलच याची शाश्वती नाहीये. दुसरी गोष्ट, मायबापाच्या उपकारामध्ये स्वार्थ आहे. मायबाप उपकार करतात. बाळा तुला लहानाचं मोठं करतोय. स्वार्थ काय? मी म्हातारा झाल्यावर तू माझी सेवा केली पाहिजे. हा मायबापाचा स्वार्थ आहे. चला पुढे. मग निस्वार्थपणे उपकार तुमच्या आमच्यावर कोण करतं? तुमच्या आमच्यावर उपकार कोण करतं? संत करतात. पण अजून सांगतो ऐका. मुद्दाम हा अभंग मी जरा वेगळ्या पद्धतीने तुमच्या पुढे मांडतोय. आजपर्यंत या व्यासपीठावरून फक्त आम्ही संतांचाच उपकार सांगितला, पण संताचा जेवढा उपकार ताकदीचा आहे तेवढाच दोन लोकांचा आपल्यावर उपकार आहेत. म्हणून मला आज 3 उपकार तुमच्या पुढे मांडायचे आहेत. संत तर आपल्यावर उपकार करतातच, पण संतांच्याच समतोल 2 लोक आपल्यावर उपकार करतात. ते कोण सांगतो ऐका. चला, पहिला उपकार संतांचा म्हणजे देवभक्तांचा आपल्यावर उपकार आहे. संत म्हणजे देवभक्त आहेत. पहिला उपकार देवभक्तांचा, दुसरा उपकार धर्मभक्तांचा आणि तिसरा उपकार देशभक्तांचा. या तिन्ही उपकारांचं जर आपण प्रयोजन पाहिलं, या तिन्ही उपकारांचं चिंतन केलं तर तिघांचाही उपकार सारखा आहे. जसं संत उपकार करत असताना समाजाकडून काही स्वार्थ बघत नाही, तसं धर्मयोद्धा उपकार करताना समाजाकडून काही स्वार्थ बघत नाही. देशभक्त उपकार करताना तुमच्या आमच्याकडून काही स्वार्थ बघत नाही. म्हणून तिघांचाही उपकार ताकदीचा आहे. या तिघांचे उपकार मांडून मला कीर्तनाची सेवा संपवायची आहे. पहिला उपकार देवभक्तांचा. काय उपकार करतात संत तुमच्या आमच्यावर? तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेला जीव आहे, पण देवाचा उपकार आपल्याला आहे, पण देवाचा उपकार कमी आहे ना, मायबापाचं कमी आहे. का कमी आहे? कारण त्यांच्या उपकारातून तुमच्या जीवनाचं कल्याण होईलच याची शाश्वती नाही आहे. पण माणूस देह धारण केल्यानंतर अज्ञानाच्या अंधकारामध्ये राहत असताना
तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात ते संत आहेत, म्हणून त्यांचा उपकार आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मज निरंतर जा. काय सांगत होतो? काय उपकार आहे संताचा? शॉर्टकट सांगितलंय, मज निरंतर जागविती. काय महाराज, काय संतांचं बघा ना, वाङ्मय किती सखोल आहे. एका शब्दात सगळा सार सांगून दिला. किती मोठा उपकार आहे. वाक्य छोटं आहे, मज निरंतर जागविती, वाक्य छोटं आहे, पण उपकार किती ताकदीचा आहे. संसार करत असताना जेव्हा जेव्हा मी अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडत असतो, तेव्हा तेव्हा मला संत हलवून जाग करतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवेथा जन्माच्या तुम्ही जागा रे भाईनो, जगजोगी जगजोगी जागे जाग. अनेक प्रमाण सांगता येतील. तुम्हा आम्हाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाण्याकरता जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात, उपदेश करतात, जागा करण्याचा प्रयत्न करतात. अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी, अनेक प्रमाण सांगता येतील. त्या संतांचा तुमच्या आमच्यावर उपकार. येथे उपकारासाठी पहिला उपकार आहे तुमच्या आमच्यावर देव भक्तांचा, आणि तो प्रत्येक कीर्तनकर सांगतो म्हणून त्यात जास्त वेळ घालवत नाही. चला पुढे. दुसरा उपकार आहे धर्म भक्तांचा. ज्या ताकदीचा उपकार संतांचा आहे ना, त्याच ताकदीचा उपकार धर्म भक्तांचा.